अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राज्यातलं राजकारण झपाट्याने बदलताना दिसतंय. अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार या राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री झाल्या आणि त्यानंतर त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार सुद्धा स्वीकारलाय. एकीकडे या शपथविधीबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचं सांगत शरद पवारांनी या सगळ्या संदर्भात आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतर शरद पवारांनी सुनेत्रा पवारांचे अभिनंदन देखील केलं. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या आणि त्या थांबल्यासुद्धा. पण या सगळ्यात एक व्यक्ती सातत्याने चर्चेचा विषय बनत राहिलीय. अजितदादांच्या निधनानंतर अगदी धीराने सगळी परिस्थिती सांभाळत असताना त्यासोबतच शरद पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांमधला दुवा होणं असू देत किंवा सुनेत्रा पवारांना अजितदादांच्या खुर्चीत बसवताना भावूक होणं असू देत, पार्थ पवार हे नाव सध्या राज्यभरात चर्चेत आलंय. आज सुद्धा मोदी-शहांच्या भेटीमुळे या चर्चेमध्ये आणखी भर पडलीय. पण पार्थ पवारांचा राजकारणातला वाढलेला हाच वावर हे भविष्यकाळातली राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी खेळी असू शकते, असं सध्या बोललं जातंय. एकीकडे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं अशी आमदार आणि नेत्यांची मागणी असताना आता मात्र पार्थ पवारांचं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आलंय. पण या चर्चा का होतायत? यामागचा नेमका प्लॅन काय असू शकतो? खरंच पार्थ पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात का? पहिल्यांदा पार्थ पवारांचं आजवरचं राजकारण कसं राहिलंय आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार या चर्चा आल्या कुठनं ते पाहूया. तर पार्थ पवार हे अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव, जे पहिल्यांदा चर्चेत आले 2019च्या लोकसभेला. 2019ला राज्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या मुलांचं, पुतण्यांचं लॉन्चिंग होत होतं. तेव्हा अजित पवारांनी सुद्धा आपल्या मुलाला मावळमधनं लोकसभेचं तिकीट देण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हा हाच निर्णय शरद पवारांना काही पटला नव्हता. त्यांनी आपली नाराजी उघड करत एका घरात किती तिकीटं द्यायची असं म्हणत स्वतः मात्र माढा लोकसभेतनं माघार घेतली होती. यावेळच्या प्रचारसभेत पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाचं अनेकांनी या ठिकाणी खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर निवडणूक झाली, निकाल लागला आणि नवख्या पार्थ पवारांचा सेनेच्या श्रीरंग अप्पा बारणे यांनी दारुण पराभव केला. अजितदादांच्या मुलाचा पराभव झाल्याने या गोष्टीची चर्चा देशभरात रंगली. त्यानंतर मात्र राजकारणात पार्थ पवार थोडे बॅकफूटवर गेले. समोरून जरी ते राजकारणात ॲक्टिव्ह दिसत असले तरी अजितदादांच्या बंडानंतर मात्र पक्षातल्या अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता, असं पक्षातले कार्यकर्ते सांगतात. नरेश अरोरा यांच्या द डिझाईन बॉक्स या कंपनीला जेव्हा अजित पवारांच्या पक्षाचं पीआरचं काम देण्यात आलं, त्यामध्ये सुद्धा पार्थ पवार विशेष असं लक्ष घालून होते. थोडक्यात ते पडद्यामागनं राष्ट्रवादीची सूत्र हाकत होते. याच दरम्यान पुण्यातल्या मुढवा परिसरातील जमीन व्यवहारातील घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव चर्चेत आलं आणि अजित पवार अडचणीत सापडले. पण या सगळ्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे अजितदादा आणि पार्थ पवारांची पाठराखण करत राहिले. नुकतीच या प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट सुद्धा मिळालेली आहे. पण या सगळ्यांमध्ये 28 जानेवारीला सकाळी अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि पार्थ पवारांसह पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यानंतर राज्यामध्ये राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात झाल्या. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करत त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तातडीने राज्य केलं. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार गटाचे नेते हे अजितदादांचा हवाला देत विलिनीकरण होणार होतं असं सांगत राहिले. पण दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते मग सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे सगळे विलिनीकरणाबाबत काहीच ठरलं नसल्याचं सांगत होते. थोडक्यात दोन्हीकडे सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र दिसत होतं. पण या सगळ्यामधूनच पार्थ पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची बीजं रवली जात होती. ती कशी? आणि पार्थ पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर राष्ट्रवादीची समीकरणं कशी असतील ते सुद्धा पाहूया. पार्थ पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता दिसतेय. त्यामागचं मोठं कारण म्हणजे पार्थ पवार यांचं शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी या दोन्हींमधला दुवा म्हणून समोर येणं. एकीकडे सुनेत्रा पवार आणि जय पवार हे शपथविधीसाठी मुंबईला गेले असताना पार्थ पवार मात्र बारामतीमध्ये राहून शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना भेटले. शपथविधीसाठी त्यांनी यावं असा आग्रह ते करत राहिले, पण तसं काही घडलं नाही. पण पार्थ पवार शेवटपर्यंत प्रयत्न मात्र करत राहिले. यानंतर घडलेली दुसरी गोष्ट म्हणजे बारामती, जिथे अजित पवारांवरती अंत्यसंस्कार झाले, तिथे अजित पवारांचं स्मारक करण्याविषयी जी काही चर्चा सुरू झाली, त्या संदर्भात सुद्धा पुढाकार घेत पार्थ पवार हे शरद पवारांना भेटत राहिले, त्यांच्याशी चर्चा करत राहिले. तसेच सहयोग बंगल्यावर लोकांसाठी जी सांत्वनपर भेट आयोजित करण्यात आली होती, त्या दरम्यान पवार कुटुंब एकत्र आलं. तेव्हा सुद्धा शरद पवारांच्या बाजूला बसत पार्थ पवार चर्चा करताना दिसले. थोडक्यात एकीकडे अजित पवार गटाचे सगळे नेते शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांना नाकारत असताना पार्थ पवार मात्र या दोन्हींमधला दुवा म्हणून काम करत राहिलेले आहेत. दुसरीकडे पक्षाच्या पातळीवर बोलायचं तर सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोडला तर प्रत्येक गोष्टीत पार्थ पवार सातत्याने पुढे येताना दिसतात.
अजितदादांचा अस्थिकलश हा संपूर्ण महाराष्ट्रभर पाठवण्यासाठी ते मुंबईच्या कार्यालयात आले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताना ते सुनेत्रा पवारांच्या बाजूला खुर्चीत बसलेले दिसले. आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी सुद्धा पार्थ पवार दाखल झाले आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतच ही भेट असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. या सगळ्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातलं पार्थ पवारांचं महत्त्व अधोरेखित होतं. त्यामुळे एकीकडे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता पार्थ पवार यांच्याकडेच पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे येण्याची बीजं या सगळ्यातनं रोवली जातायत हे स्पष्ट होतं. आता मुद्दा येतो तो म्हणजे पार्थ पवारच का, सुनेत्रा पवार किंवा प्रफुल्ल पटेल का नाही? तर या संदर्भात बोलायचं तर प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत असं जेव्हा भाजपच्या पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत सांगितलं तेव्हा खूप मोठा बॅकलॅश पटेलांना आणि पक्षाला सहन करावा लागला. राज ठाकरेंनी सुद्धा हा चान्स सोडला नाही. राष्ट्रवादीसारख्या पक्षाचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नव्हे, असं म्हणत त्यांनी टोला हाणला. अमोल मिटकरी यांच्यासारख्या दादांच्या गटातल्या नेत्यांनी या बातम्या निराधार आहेत असं म्हणत पियुष गोयल यांना खडे बोल सुनावले आणि प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रीय अध्यक्षपद नकोच, सुनेत्रा पवारांना करा अशी अप्रत्यक्ष मागणी केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. या आशयाचं अनेक आमदारांच्या सह्यांचं पत्रसुद्धा पक्षाकडे देण्यात आलं. थोडक्यात प्रफुल्ल पटेलांचा पत्ता इथेच कट झाला. आता राहतो प्रश्न सुनेत्रा पवारांचा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी असं मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. 30 ते 35 आमदार, विविध सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न चालू केलेत. पण उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीमुळे त्यांनी आणि पक्षातल्या निवडक नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पार्थ पवार यांचं नाव सुचवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदारसुद्धा आहेत. त्यांचा खासदारकीचा कार्यकाळ 4 जुलै 2028 पर्यंत आहे. आता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने त्यांना पुढच्या 6 महिन्यात खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार पार्थ पवार यांना या जागेवर पाठवलं जाईल असे अंदाज बांधण्यात आलेले आहेत. पण 2 वर्षांऐवजी पार्थ पवारांना 6 वर्षांचा कार्यकाळ असलेल्या जागेवरनंच राज्यसभेत पाठवण्या जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून त्यांचा राष्ट्रीय राजकारणातला प्रवेश हा सोपा होईल आणि त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल. या सगळ्यात सुनेत्रा पवारांना राज्यात उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना देशभरात दौरे करणं शक्य न होणार असे अनेकांचं मत आहे. त्यामुळे पार्थ यांच्यावर आत्तापासूनच राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली तर 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभे आणि विधानसभेला पक्षाला फायदा होईल असा देखील मतप्रवाह आहे. त्या दृष्टीने पक्षामध्ये हालचाली सुरू आहेत अशी माहिती मिळतेय. आता येतो यातला शेवटचा प्रश्न. पार्थ पवार जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्यांना कार्यकर्ते आणि नेते स्वीकारतील का? त्यांच्यासाठी हे सगळं किती सोपं आणि किती अवघड असेल? खरं तर अजितदादा हयात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटात सबकुछ अजितदादा असं चित्र होतं. पण त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं महत्त्व वाढतंय हे नाकारून चालणार नाही, हे अनेकांना पक्षातल्या नेत्यांना पटत नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा असलेला सहभाग सातत्याने दिसतोय. अशावेळी जर अध्यक्षपद पवार कुटुंबात राहत असेल आणि ते पार्थ पवारांकडे जात असेल तर नेते आणि कार्यकर्त्यांसाठी ते निश्चितच सुखावणारी गोष्ट ठरू शकते. कारण अजितदादांच्या निधनानंतर पार्थ आणि जयदादांना आपल्याला सांभाळायचं आहे, त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे, त्यांना साथ द्यायची आहे अशा आशयाची विधानं अनेक कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून करतायत. पण या सगळ्यात राजकारणाचा दीर्घ असा अनुभव नसल्यानं पार्थ पवारांच्या नेतृत्वात पक्षाचे ज्येष्ठ नेते काम करण्यासाठी तयार होतील का हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यांचा मान राखत पार्थ पवार पुढची 3 वर्ष पक्षात कशा पद्धतीने काम करतात यावर त्यांचे भविष्य अवलंबून असेल. दुसरीकडे शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची गरज ही राज्य भाजपला नसली तरी ती खासदारांच्या संख्येमुळे केंद्र भाजपला आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही पक्षांमधला दुवा म्हणून त्यांची कामगिरी पाहिली जाईल. थोडक्यात पार्थ पवारांसाठी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपी नसणार आहे हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील का? आणि जर तसं झालं तर त्यांच्यासाठी हा YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.